दिल्लीमध्ये आज महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक। देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे रवाना, तर अजित पवार एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार असल्याची माहिती। मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय काय होणार याकडे लक्ष। नव्या सरकारच्या स्थापनेसाठी विशेष अधिवेशन येत्या 2 दिवसात होण्याची शक्यता। नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांचा शपथविधी देखील 2 दिवसात होण्याची शक्यता। विधान भवनमध्ये तयारी सुरू। शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच ठेवण्याचा वाढता सूर। एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपदी कायम राहावे, शिंदेंच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढण्यानं नेत्यांकडून इच्छा व्यक्त। एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील, नरेश म्हस्केंकडून विश्वास व्यक्त। राज्यामध्ये भाजप बिहार पॅटर्न राबवणार, नितीश कुमार यांचं संख्याबळ कमी असताना मुख्यमंत्रीपद दिलेलं म्हस्केंचं वक्तव्य। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं हे नरेश म्हस्केंचं वैयक्तिक मत असावं। भाजपचे विधान परिषदेतले आमदार प्रवीण दरेकर यांची म्हस्केंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। मुख्यमंत्री आपल्याच पक्षाचा व्हावा सगळ्यांनाच वाटतं, आम्हालाही शिंदेच मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं। भरत गोगावले यांच्याकडनं इच्छा व्यक्त। प्रत्येक पक्षाच्या आमदारांना वाटतं आपला मुख्यमंत्री व्हावा। शिवसेनेच्या संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। जास्त जागा असल्यानं भाजपकडे जास्त मंत्रिपदं जातील असंही वक्तव्य। उद्धव ठाकरेंचे अनेक आमदार आमच्या संपर्कात, सत्ता स्थापनेनंतर विरोधकही उरणार नाहीत। उदय सामंतांचा गौप्यस्फोट। जर आमदारांना संपर्क करायचा असेल तर ते अजित पवारांना करतील, अनिल पाटील यांना का करतील? रोहित पवारांचा आमदार संपर्कात आहेत या अनिल पाटलांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर। शिंदेंचे कार्यकर्ते आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून उपचार मिळालेले रुग्ण सिद्धिविनायका चरणी लीन। एकनाथ शिंदेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिवसैनिकांचे सिद्धिविनायकाकडे साथ। फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री व्हावे यासाठी रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा विठुरायाला दुग्धाभिषेक। पेढे वाटत फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी विठुरायाला साकडं। जळगावात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे यासाठी हिंदू मुस्लिम महिला एकत्र। हिंदू भगिनींचं महादेवाला साकडं, तर मुस्लिम भगिनींची अल्लाहकडे दुआ। विधिमंडळाचा कालावधी उद्या संपल्यावर राज्यपाल काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पाहणार, राहुल नार्वेकरांची माहिती। सरकारमध्ये आरपीआयला एक मंत्रिपद आणि एमएलसी हवी, रामदास आठवले यांची मागणी। मंत्रिपदासाठी शिवसेना नेत्यांकडून लॉबिंग सुरू। शिवसेना नेते उदय सामंत, दादा भुसे, नीलम गोरे यांनी फडणवीसांची सागर बंगल्यावर घेतली भेट। मला महसूल मंत्री किंवा शिक्षण मंत्री करा, अर्ध्या समाजाचं मी प्रतिनिधित्व करत असल्यानं मला मंत्रिपद द्यावं, महायुतीकडे लक्ष्मण हाके यांची मागणी। अजित पवार पक्षाचे आमदार नरहरी झिरवाळ मंत्रिपदासाठी इच्छुक, आता रस्त्याच्या आडून पलीकडे गेलं पाहिजे, झिरवाळांचं वक्तव्य। विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची चिन्ह नसतानाही मोवियाकडनं विरोधी पक्षनेतेपद मिळावं यासाठी हालचाली सुरू। मोवियाचे तिन्ही पक्ष मिळून विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करण्याची शक्यता। निवडणुकीपूर्वी आघाडी असेल तरीही मोवियाला विरोधी पक्षनेतेपदावर दावा करता येत नाही, माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांची माहिती। विरोधी पक्षनेतेपदासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार, त्यासाठीची प्रक्रियाही सुरू केली आहे, भास्कर जाधवांची माहिती। सक्षम सरकार चालवण्यासाठी विरोधी पक्ष असावा आणि त्यासाठी विरोधी पक्षनेतेपद असावं, जाधवांचं वक्तव्य। ठाकरे पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी दोन्ही सभागृहांसाठी आदित्य ठाकरेंची निवड। शिवसेना आमदारांच्या मातोश्रीवर झालेल्या बैठकीमध्ये निर्णय। भास्कर जाधव यांची ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी नियुक्ती, तर सुनील प्रभूंची पुन्हा एकदा ठाकरे पक्षाच्या शिवसेनेच्या प्रतोदपदी नियुक्ती। मातोश्रीवरील बैठकीत ठाकरे पक्षाच्या नवनिर्वाचित 20 आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेणार, विशेष खबरदारीचा निर्णय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी घेतली मल्लिकार्जुन खरगेंची भेट। राज्यात लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत चर्चा। प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याबाबत अजून कोणतीही चर्चा नाही। नाना पटोलेंनी राजीनाम्याची चर्चा फेटाळली, तर हे सरकार मशीनने तयार झालंय, पटोलेंचा महायुतीवर हल्लाबोल। काँग्रेस संसदीय पक्षाची आज बैठक। अधिवेशनाच्या रणनीतीसंदर्भात खरगेंच्या घरी होणार बैठक। भाजप प्रदेश कार्यालयात बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्षांची बैठक। विधानसभा संपली, आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सज्ज व्हा, बावनकुळेंचे जिल्हाध्यक्षांना आदेश। जानेवारी किंवा फेब्रुवारीत राज्यात महापालिका निवडणुका। शिवसेना आमदार संजय शिरसाट यांची माहिती। आमची यंत्रणा सज्ज, केवळ घोषणेची वाट पाहतोय, शिरसाटांचं वक्तव्य। दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये भेट, दोघांमध्ये 15 मिनिटं चर्चा। प्रीती संगमावर रोहित पवार आणि अजित पवारांची भेट। अजितदादा रोहित पवारांना म्हणाले काकांचं दर्शन घे, त्यावर रोहित पवारांकडून अजितदादांना वाकून नमस्कार। थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर तुझं काय झालं असतं, अजित पवारांचा रोहित पवारांना मिश्किल टोळा।
मराठी संस्कृती आहे त्यामुळे रोहित पवारांनी नमस्कार केला. मी लवकर आलो असतो तर शरद पवारांची भेट घेतली असती, मात्र टायमिंग जुळलं नाही, अजित पवारांचं वक्तव्य. कर्जत जामखेडमध्ये माझा पराभव हा नियोजित कटामध्ये अजित पवारही सहभागी. राम शिंदेंचा आरोप. या संदर्भात वरिष्ठांकडे तक्रार करणार राम शिंदे यांचं वक्तव्य. अजित पवारांनी सभा घेतली नाही हे राम शिंदेंचं वक्तव्य. पराभवाच्या नैराश्यातनं रोहित पवारांची टीका. त्यांनी फडणवीसांकडे तक्रार करावी, रोहित पवारांची खोचक टीका. अजित पवारांच्या तोंडून खरं बाहेर आलं. सभांसाठी वेळ मागितला मात्र दिला नव्हता. आता समजलं जाणीवपूर्वक सभा घेतली नाही. राम शिंदेंचा आरोप. एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना राम शिंदे भाऊ. अहंकारानं वागणारे बच्चू कडू आणि यशोमती ठाकूर यांना जनतेने जागा दाखवली. लोकसभेचा हिशेब जनतेने घेतला, रवी राणांची टीका. पोर्शे कार प्रकरणावरून माझी सतत बदनामी झाली. पवारांनी मी नोटीस पाठवलेली नसतानाही माझ्यावर आरोप झाल्याने त्यातूनच माझा पराभव झाला. सुनील टिंगरेंची भावनिक प्रतिक्रिया. माझी लढत किती मोठ्या नेत्याबरोबर होती यापेक्षा कराड दक्षिणच्या नागरिकांनी मला स्वीकारलं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं. पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करत निवडून आलेल्या अतुल भोसलेंची प्रतिक्रिया. आमदार सत्यजित तांबेंनी घेतली अजित पवारांची सदिच्छा भेट. लोकसभेत यश मिळालं तेव्हा ईव्हीएमला दोष दिला नाही, आता दोष देणं चुकीचं. संगमनेरच्या पराभवाचं आत्मपरीक्षण करू, सत्यजित तांबेंचं वक्तव्य. विधानसभा निवडणुकीत मनसेमुळे शिंदेंच्या शिवसेनेला 10 जागी फटका. मनसे उमेदवारामुळे मतांचं मोठ्या प्रमाणात विभाजन. वरळी, दादर, माहीम, विक्रोळीसह मुंबईतल्या अनेक जागांचा यामध्ये समावेश. मनसेच्या चिंतन बैठकीत पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएम बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित. भाजपसोबत जाणारी सुद्धा चूक काही उमेदवारांसमोर. मनसेचं इंजिन बिघडलंय, फक्त भाषणं करून निवडणूक जिंकता येत नाही. रामदास आठवलेंचा राज ठाकरे नटवला. विधानसभेला रणजित मोहिते यांनी विरोधात काम केलं, त्यांची भाजपमधून हकालपट्टी करा. राम सातपुतेंनी फडणवीस, अजित पवार आणि शिंदेंची भेट घेत केली मागणी. नवनिर्वाचित आमदारांचा उद्धव ठाकरेंकडून सत्कार. शिवरायांची मूर्ती देऊन ठाकरेंनी नवनिर्वाचित आमदारांचा केला सत्कार. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ अमित शहांच्या भेटीला. विधानसभा निकालाबद्दल शहा आणि मोहोळ यांच्यामध्ये चर्चा. महाराष्ट्रातल्या यशाबद्दल मोहोळ यांच्याकडनं शहांचं अभिनंदन. दिल्लीत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली राजनाथ सिंग यांची भेट. सदिच्छा भेट असल्याची मुनगंटीवार यांची माहिती. जुन्नर विधानसभेचे विजयी अपक्ष उमेदवार शरद सोनवणे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला. शरद सोनवणेंचा महायुतीला पाठिंबा. एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर सोनवणे फडणवीसांच्या भेटीला. देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय रवींद्र चव्हाणांनी घेतली राष्ट्रवादीच्या सुनील तटकर यांची भेट. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी भेटीला महत्त्व. आमदार सुरेश धस यांनी घेतली अजित पवारांची भेट. बीडच्या आष्टीमधून सुरेश धस विजयी. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे अमरावतीत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार अरुण अडसळ यांची भेट घेत केली तब्येतीची विचारपूस. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडनं फडणवीसांचा एक व्हिडिओ पोस्ट. नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी तो पुन्हा येतोय, व्हिडिओतून संकेत. आदित्य ठाकरेंनी इन्स्टा स्टोरी ठेवत मानले मतदारांचे आभार. मविया पूर्वीपेक्षा मजबूत पुनरागमन करेल, आदित्य ठाकरेंकडनं विश्वास व्यक्त. नवनिर्वाचित आमदार शिवेंद्रराजे भोसले देवगिरी निवासस्थानी. अजित पवारांचं शिवेंद्रराजेंकडून अभिनंदन. हिंगोलीत संतोष बांगर यांचे भावी मंत्री आशयाचे बॅनर झळकले. 31,000 मतांनी बांगर विजयी. तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता. राणा जगजितसिंह यांचे तुळजापुरात झळकले भावी पालकमंत्री अशा आशयाचे बॅनर. मुंबईत लागले बटेंगे तो कटेंगेचे बॅनर. विधानसभेतील महायुतीच्या विजयाचे हिरो योगी अशा आशयाचे बॅनर. विधानसभा निवडणुकीत वैध मतांच्या 16% मते न मिळाल्यानं मुंबईतल्या 345 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त. डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांमध्ये 22 उमेदवार जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात. नागपुरात अनिल देशमुखांच्या घरासमोर शरद पवार गटाला डिवचणारी होर्डिंग्स. महाराष्ट्राने ठरवला राष्ट्रवादीचा खरा वारसदार अशा आशयाची बॅनरबाजी. यवतमाळच्या वणी विधानसभेत झालेल्या पराभवानंतर संजीव रेड्डी बोदकुरवारानं अश्रू अनावर. ज्याला नगराध्यक्ष केलं त्यानेच माझ्या विरोधात प्रचार केला. बोदकुरवार यांचा नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डेंवर आरोप. धुळे ग्रामीण मतदारसंघात कुणाल पाटील यांचा पराभव झाल्यानं अवधान गावातल्या गावकऱ्यांनी व्यक्त केला रोष. सगळं गाव कुणाल पाटलांचं समर्थक असताना गावातनं त्यांना फक्त 1000च मतं कशी, गावकऱ्यांचा सवाल. मध्य नागपूरमधून पराभवानंतरही काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी केलं भाजपच्या प्रवीण दटकेंचं खेळाडू वृत्तीने अभिनंदन. बंटी शेळके यांनी प्रवीण दटकेंना पुष्पगुच्छ देऊन गळाभेट घेत पेढा भरवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
गोकुळकडून गाईच्या दूध खरेदी दरामध्ये 3 रुपयांची कपात. दुधाची खरेदी किंमत 33 वरून 30 वर. पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्वच दूध संघांनी खरेदी दरात कपात केल्याची माहिती. सीएनजी दरात किलोमागे 2 रुपयांची वाढ. परिणामी रिक्षाच्या भाडेदरात वाढ होण्याची शक्यता. भाडेदरात प्रति किलोमीटर 2 ते 2.5 रुपयांची वाढ करण्याची रिक्षा युनियनची मागणी. शिर्डीमध्ये साई भक्तांना वाजवी दरात हार फुलं मिळण्याचा गेल्या वर्षी करण्यात आलेला ठराव. या ठरावाला उच्च न्यायालयाकडून परवानगी. फुल विक्रेत्यांकडून होणारी लूट टाळण्यासाठी ठराव. मध्य रेल्वेच्या टिळक टर्मिनसमध्ये 3 दिवस रात्रकालीन ट्रॅफिक ब्लॉक. यार्डातील सीझर क्रॉसिंग आणि डबल डायमंड स्विचच्या नूतनीकरणासाठी 26, 27, 28 नोव्हेंबरला ब्लॉक घेण्याचा निर्णय. कशेडी घाटातील नवीन बोगद्यातनं वाहतूक बंद. भोगाव हद्दीत गर्डर टाकण्याचं काम सुरू असल्यानं जुन्या मार्गावरनं वाहतूक सुरळीत. रत्नागिरीत जयगड बंदरा किनारी आढळले छोटे जिवंत मासे. किनाऱ्यालगत आलेले मासे बघण्यासाठी मच्छीमारांसह नागरिकांची गर्दी. नाशिक महापालिका करणार 300 रुग्णालयांची तपासणी. रुग्णालयात दरपत्रक न लावणाऱ्यांवर होणार कारवाई. रुग्णालयात दरपत्रक आणि रुग्ण हक्क सनद लावणं बंधनकारक. पालघर बोईसर मार्गावर कोळगाव भागात 2 दुचाकींचा भीषण अपघात. एकाचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकी एकमेकांना धडकल्यानं अपघात. मुंबईच्या विलेपार्ले परिसरात कारचा मोठा अपघात. 2 अल्पवयीन मुलांचा मृत्यू, 2 जण किरकोळ जखमी. आरोपी कार चालक मद्यपान करून गाडी चालवत असल्याची माहिती. आरोपी साहिल मेहताला अटक. बुलढाण्याच्या मेहकरमध्ये 2 गटातील वाद उफाळला. माळीपेठ भागात दगडफेक आणि वाहनांच्या जाळपोळीच्या घटना. पोलिसांकडून 23 जणांना अटक. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. नंदुरबारमध्ये तलावात बुडालेल्या तरुणाचा 4 दिवसांनी मृतदेह सापडला. आंघोळीसाठी गेलेल्या 2 तरुणांपैकी एकाचा पाण्यात बुडून झालेला मृत्यू. गोंदिया जिल्ह्यातल्या तिरोडाच्या भिवापूरमध्ये धारदार शस्त्राने वार करत एका तरुणाची निर्घृण हत्या. प्रकरणी तिरोडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल. गोंदियातील आमगावमध्ये किराणा दुकानाला भीषण आग. आगीमध्ये लाखो रुपयांचा माल जळून खाक झाल्यानं मोठं नुकसान. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमनला यश. धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द राज्यघटनेतनं वगळा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. इंदिरा गांधींच्या काळात 42व्या घटना दुरुस्तीमार्फत घटनेच्या प्रस्तावनेत हे शब्द समाविष्ट करण्यात आले. पोलिसांच्या सुटकेसाठी नेतन्याहू सरकारने शांतता करार करावा. हमासच्या कैदेतनं मुक्त झालेल्या काही पोलिसांची इस्रायल सरकारकडे मागणी. पर्थ कसोटीमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय. भारताकडून कांगारांचा 295 धावांनी धुव्वा. कसोटी मालिकेत भारताची 1-0 ने आघाडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.